एका कोटीच्या विम्यासाठी जिवंत जाळलं. लातूरकार जळीत कांडामागची थरकाप उडवणारी कहाणी. लातूरच्या शांत रस्त्यावर एका जळत्या कारमध्ये सापडलेलं मानवी शरीर आणि त्यामागे उभा असलेला एक थंड डोक्याचा प्लॅन. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका अशा घटनेबद्दल कहाणी सांगणार आहे जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. लातूरमध्ये घडलेलं हे कार जळीत कांड एका सामान्य माणसाची क्रूर हत्या आणि त्यामागचं कारण इतकं भयानक की तुम्ही विश्वास ठेवणार नाही. हे कांड फक्त एक अपघात नव्हतं, तर एक सूक्ष्म योजना होती. एका थंड डोक्याने ती आखली गेली होती 1 कोटी रुपयांच्या विम्यासाठी. पण हे सगळं का घडलं आणि आरोपी कोण आहे, चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पण त्याआधी आता आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, जरा कल्पना करा, एक शांत रात्र आहे आणि एका छोट्या गावामध्ये एक सुनसान रस्ता आहे आणि एका कारमध्ये वेगाने धावते आणि ती अचानक आगीच्या भक्षणस्थळी बदलते. आता एक माणूस जिवंत जळतो. हे दृश्य इतकं भयानक होतं की पोलिसांना प्रथमदर्शी वाटले की अपघात झाला असेल. पण सत्य काय आहे आणि सत्य काय होतं हे एक सूक्ष्मपणे रचलेला कट होता. आज मी तुम्हाला सांगतो लातूर कार जळीत कांडाची पूर्ण कहाणी. आरोपी गणेश चव्हाणची दुसरी बाजू जी समोर आली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हादरला. होय मंडळी, लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यामध्ये घडलेली ही घटना. मंडळी, 13 डिसेंबरची 2025ची ती रात्र. एक सामान्य शेतकरी गोविंद किशन यादव, जो की 2-3 एकर शेती आणि मजुरी करून कुटुंब चालवतो, त्याने एका कारला लिफ्ट मागितली. कार चालवणारा कोण, तर गणेश गोपीनाथ चव्हाण, वय 30च्या आसपास असेल. एका फायनान्स कंपनीत काम करणारा तरुण, दिसायला सामान्य पण मनामध्ये एक क्रूर प्लॅन. गणेश चव्हाण विठ्ठलनगर औसामध्ये राहणारा. त्याच्याकडे एक स्कॉडा कार आणि एक फ्लॅट. त्याचं कुटुंब 6 वर्षाची मुलगी, 3 वर्षाचा मुलगा आणि पत्नी. दिसायला सुखी जीवन होतं. पण खरं सत्य काय, त्याच्यावर 47 लाख रुपयाचं कर्ज, फ्लॅटचं कर्ज, इतकं लोन की दरमहा 75,000 रुपयांचा हप्ता. हे ओझं इतकं जड की गणेश आत्महत्येचा विचार करत होता. पण त्याने एक वेगळा मार्ग निवडला, एका निष्पाप माणसाची हत्या. पण का, इथेच सस्पेन्स आहे. गणेशने 1 कोटी रुपयाचं टर्म इन्शुरन्स काढलं होतं. फायनान्सच्या क्षेत्रात असल्यामुळे त्याला माहिती होतं, जर तो मेला तर कुटुंबाला 1 कोटी रुपये मिळतील आणि कर्ज फिटेल. पण स्वतः मारण्याऐवजी त्याने दुसऱ्याला जाळलं आणि स्वतःला मृत दाखवलं. हे कसं शक्य झालं, तर आपण स्टेप बाय स्टेप याचा उलगडा करणारच आहोत. पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, 13 डिसेंबरची ती रात्र औसा येथील याकतपूर मोड येथे गोविंद यादव, जो पाटील गल्लीत राहतो, मूळचा बोरफळचा, तो रस्त्याने चालत असतो आणि गणेशच्या स्कोडा कारला लिफ्ट मागतो. चालता चालता त्याला एक गाडी दिसती, तहानलेला होता आणि आसपास कोणती वाहन नव्हती, जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे त्याला लिफ्ट मागतो. गणेशने त्याला गाडीमध्ये बसवले. नंतर तो गाडीमध्ये बसतो आणि इथूनच सुरू होतो तो क्रूर प्लॅन. चला उलगडा करूया स्टेप बाय स्टेप. ओसा टी पॉइंट मार्गे एका धाब्यावर नेतो. तिथे त्याला दारू पाजतो, चिकन खाऊ घालतो. मित्रांनो, गोविंद हा सामान्य शेतकरी होता, त्याच्यामुळे त्याला काय माहित की आपलं हे शेवटचं जेवण असेल. त्याचं कुटुंब त्याची वाट पाहत होतं. परंतु अशा प्रकार क्रूर प्लॅन शांत दिमागाने केलेला, त्याला काय माहित की आज आपलं शेवटचं जेवण होणार आहे. वानवाडा पाटी रोडवर गाडी थांबवली. गोविंद यादव यांना ड्रायव्हर सीटवर बसवलं. सीट बेल्ट लावला, हातपाय बांधले आणि गाडीमध्ये ज्वलनशील पदार्थ टाकले. पेट्रोल टाकीचं झाकण उघडं ठेवलं आणि कारला आग लावली. एक माणूस जिवंत जळत होता आणि आरोपी अंधारातून निघून गेला. एक माणूस जिवंत जळतो, मदतीसाठी ओरडतो, पण कोणीच नाही. 14 डिसेंबरची मध्यरात्री कार जळत असल्याची माहिती 112वर मिळते. औसा पोलीस घटनास्थळी धाव घेतात. कार पूर्ण जळून खाक, आत अर्धवट जळालेला मानवी सांगडा. प्रथमदर्शनी अपघात, अकस्मात मृत्यूची नोंद. पण तपास सुरू होतो. कार कोणाची? गणेश चव्हाणची. आणि गणेश कुठे, तर गायब. गणेश मेला की जिवंत, आणि जर जिवंत तर का गायब, हा सस्पेन्स आता उलगडेल. तर मंडळी,
पोलीस तपास सुरू करतात. स्थानिक गुन्हे शाखा आणि ओसा पोलीस जे एकत्र येऊन याच्या तपासाला सुरुवात करतात. सुरुवातीला वाटतं की गणेश जळाला, पण काहीतरी गडबड. कारमध्ये फक्त एक सांगडा, पण गणेशचा फोन, त्याचे कपडे आणि मुख्य DNA टेस्ट, इथेच सगळा उलगडा आपल्याला पाहायला मिळतो. तपासामध्ये समोर येतं की गणेश जिवंत कस काय आणि त्याच्या एका विवाहित मैत्रीशी चॅटिंग नवीन नंबरवरून पोलिसांना सुगावा लागतो. मोबाईल टॅपवर लोकेशन पाहिलं जातं. कोल्हापूर नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग आणि पोलीस तातडीने धाव घेतात आणि गणेशला ताब्यात घेतात. चौकशीमध्ये गणेश कबूल करतो सगळं. कर्जाचा ताण, आत्महत्येचा विचार, पण कुटुंबासाठी विम्याचा प्लॅन. मी मेलो तर कुटुंबाला 1 कोटी मिळतील, कर्ज फिटेल असा विचार फायनान्स क्षेत्रात असल्यामुळे हे आयडिया त्याला आला. पण स्वतः मारण्याऐवजी दुसऱ्याला जाळलं. गोविंद यादवला, जो त्याच्यासारखा दिसायला होता, पण गोविंदच का? कारण त्याने लिफ्ट मागितली होती आणि गणेशला संधी मिळाली. हे इतकं क्रूर की ऐकून विश्वास बसणार नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करून खून आणि पुरावे एकत्र करून न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कोठडी तपास सुरू आणि संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मित्रांनो, हे कांड फक्त एक हत्या नाही, तर कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या माणसाची कहाणी. गणेशवर 47 लाख रुपयाचं कर्ज, फ्लॅट, कार, इतर दरमहा 75,000 रुपयाचा हप्ता. आजच्या जगात किती लोक अशा तणावात आहेत? विम्यासाठी हत्या हे नवीन नाही, पण इतकं क्रूर. तुम्ही कर्जात असाल तर काय केलं असतं? कमेंटमध्ये नक्की शेअर करा, पण कायद्याच्या आतमध्ये राहा. गोविंद यादव एक निष्पाप शेतकरी, त्याच्या कुटुंबाची स्थिती, 2 मुलं, शेती, आता ते एकटे. हे कांड दाखवलं की पैसा किती क्रूर बनवतो. आणि पोलिसांचं कौतुक, जलद तपास, लोकेशन ट्रॅकिंग, चॅटिंगचा क्लू. पण एक प्रश्न, गणेशला शिक्षा होईल का? आणि विम्याचं काय? हे सगळं तपासामध्ये उघड होईल. अशा घटना रोखण्यासाठी काय करावं? तर कर्ज घेताना विचार करा, मदत घ्या, कुटुंब काउन्सिलिंग करा. मित्रांनो, हा गुन्हा आपल्याला एक गोष्ट शिकवतो. कर्ज हा समस्या आहेच, पण त्यावर उपाय खून नाही. लालसा माणसाला राक्षस बनवते. एका कुटुंबाचा करता गेला, आता त्याच्या लेकरा बाळाचं काय होणार? 2 मुलं पोरकी झाली आणि एका कुटुंबाचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त झालं. तुमचं या प्रकरणावर मत काय आहे? अशा गुन्ह्यांना कठोर शिक्षा होवी का? नक्कीच कमेंटमध्ये. मित्रांनो, किती त्याच्या अंगावर कर्जाचा ताण होता, परंतु विम्यासाठी हत्या. पण हे शिकवतं, पैसा महत्वाचा, पण जीवन अधिक महत्वाचं आहे. गोविंद यादव सारख्या निष्पापांना न्याय मिळावा हीच आपण प्रार्थना करू शकतो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.